नमस्कार. आणि आपल्या सोबत आहेत उमरखेड व महागाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री किसनराव वानखेडे साहेब. आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मुंबई येथे 15 दिवस चाललेल्या अधिवेशनामध्ये त्यांनी कोणकोणते प्रश्न उपस्थित केले. मुंबई येथे 15 दिवस चाललेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये तुम्ही अधिवेशनामध्ये महागाव तालुक्यातील तळागाळातील अनेक प्रश्न उपस्थित केल्याबद्दल तुमचे लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. साहेब नमस्कार. नमस्कार. आपण 15 दिवस चाललेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुंबईमध्ये तुम्ही उमरखेड महागाव तालुक्यातील अनेक तळागाळातील प्रश्न उपस्थित केले. कोणकोणती प्रश्न उपस्थित केली ती? उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न होते, परंतु त्या ठिकाणी मला ज्या प्रकारे वेळ मिळाला त्या अनुषंगाने मी महागाव तालुक्यातील नव्हे तर उमरखेड तालुक्यातील धरून 10 जून आणि 11 जूनला मोठ्या प्रमाणामध्ये वारा, पाऊस, वादळ आणि विजांचा वर्षाव झाला आणि त्याच्यामध्ये महागावमध्ये धारकाना म्हणून आहे आणि त्याचबरोबर बाजूला लोअर पूस प्रकल्प आहे. त्या ठिकाणी धारकाना येथील शेतकरी गुरे चारण्यासाठी गेला असता तो वादळामध्ये, वाऱ्यामध्ये आणि विजांच्या वर्षावामध्ये सापडून त्यांच्या जवळपास 39 गायी वारल्या आणि जवळपास धारकाना येथील 39 एका गावातील गायी होत्या आणि त्या गायी गरिबांच्या होत्या, कोणाची 1-2 आणि गावरानी गायी असल्यामुळे त्यांची किंमत जवळपास 70 ते 75 हजार एवढी होती. परंतु शासनाकडून त्यांच्याकडे मिळणारी मदत ही थोडी कमी वाटत होती आणि त्या अनुषंगाने मी विधान भवनामध्ये प्रश्न उपस्थित केला की माझी गरीब बांधव आहेत, त्यांना गावरानी गायी आहेत, त्यांना ताबडतोब मदत देण्यात यावी अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांना मदत मिळाली, ताबडतोब मदत मिळाली. त्याचबरोबर उमरखेड आणि महागाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान झालं. सौना येथील केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मी स्वतः पाहणी केली आणि अतिशय शेतकऱ्यांचं दुःख मोठं आहे. मी शासनाला विनंती केली की केळीचा पंचनामा करण्यात यावा आणि त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी अशा प्रकारचा एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला. आणि दुसरा एक संपूर्ण या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे प्रत्येकांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. एक जलजीवन योजना ह्या ठिकाणी सुरू करण्यात आली. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ती योजना राबवण्यात आली. संपूर्ण गावला, प्रत्येक खेड्यामध्ये ती योजना आज कार्यान्वित आहे. परंतु कामं काही प्रमाणात झाली आहेत, काही प्रमाणात त्या ठिकाणी पूर्ण व्हायची आहे. मी विनंती केली अध्यक्ष महोदयांना की जी कामं गावात पूर्ण झाली आहेत थोड्या प्रमाणात ती अपूर्ण आहेत, परंतु शासकीय कंत्राटदार असल्यामुळे त्यांना काही बिल शासकीय मिळालं नसल्यामुळे त्यांनी लोकांना वेटीस धरू नये आणि तिथली जे जल वाहिनी आहे ते तात्काळ चालू करावी, जनतेला वेटीस धरू नये. कारण त्या ठिकाणी अनेक ठिकाणी रस्ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उखडल्या गेले आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्यामुळे हा विषय मी विधान भवनात घेतला. आणि तिसरा प्रश्न आहे की सर्वांच्या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील नव्हे तर हिमायतनगर, माहूर, किनवट या भागातील सुद्धा जिव्हाळ्याचा प्रश्न मागील 15 वर्षापासून राहिला आहे की इथं आपल्या यवतमाळ आणि नांदेडच्या या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवरून पेनगंगा नदी वाहते. ऑलरेडी आपला एक गुरुदेव पेनगंगा प्रकल्प इसापूर इथं आहे, परंतु खालच्या बाजूला जिथं ससरकुंड आपण धबधबा म्हणतो त्या हिमायतनगर तालुक्यामधील कवठा या गावाजवळ एक जलविद्युत प्रकल्प, ससरकुंड जलविद्युत प्रकल्प बहुउद्देशीय हा प्रकल्प त्या ठिकाणी प्रस्तावित आहे. ह्या पूर्वी 2009 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती, पण लोकांचा विरोध असल्यामुळे त्या ठिकाणी तेव्हा ते काम पूर्णत्वास जाऊ शकलं नाही. काही त्याच्या सुधारित नियोजन केलं आहे
की या ससरकुंड जलविद्युत प्रकल्पामध्ये कमी जमीन गेली पाहिजे, लोकांचा जास्त फायदा झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून नवीन प्रस्ताव तयार करून ह्या ठिकाणी शासनात पाठवलेला आहे आणि त्याच्याबद्दल मी विचारणा केली आहे. कारण महागाव असो उमरखेड असो जवळपास 12,000 हेक्टर ह्या ठिकाणी जलसिंचन होणार आहे. एवढंच नव्हे तर संपूर्ण 32,000 हेक्टर सिंचन त्या ठिकाणी होणार आहे. हिमायतनगर, माहूर, किनवट यांना सुद्धा लाभ मिळणार आहे. हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. सिंचनाचं काम होणार आहे, लोकांना पिण्यासाठी त्या ठिकाणी पाणी मिळणार आहे. त्याचबरोबर ह्या ठिकाणी 20 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. आज उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये विजेची खूप तुटवडा आहे, लोकांना वेळेवर वीज मिळत नाही. ह्या अनुषंगाने ह्या ठिकाणी उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये सिंचनाची सोय होईल, पिण्याच्या पाण्याची सोय होईल, त्याचबरोबर विजेची सुद्धा सोय होईल. या दृष्टिकोनातून मी विधान भवनामध्ये हा प्रश्न मांडला होता आणि त्यांना मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की जवळपास 2 महिन्यामध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मिळून लवकरात लवकर ह्या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात येईल. अशा प्रकारचे मी विधान भवनामध्ये उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामधील प्रश्न माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न होते, परंतु मी नवीन आमदार असल्यामुळे त्या ठिकाणी संधी मिळत नव्हती. परंतु मी खूप अध्यक्ष महोदय साहेबांना विनंती केली की साहेब मला मतदारसंघामध्ये जावं लागते, लोकांचे खूप प्रश्न आहेत. मला प्रामाणिकतेने मी एक सामान्य माणूस असून जनतेने मला भरपूर प्रेम दिलं आणि अमाप मतांनी ह्या ठिकाणी निवडून दिलं. मला त्यांची कामं करणं निश्चित गरज आहे. त्या आशेनं मी त्यांना विनंती केली, साहेब मला काहीतरी प्रश्न मांडू द्या ह्या ठिकाणी. तेव्हा कुठं अध्यक्ष महोदयांनी मला त्या ठिकाणी परवानगी दिली आणि परवानगी सुद्धा कशी 1 मिनिटाच्या पेक्षा जास्त परवानगी नव्हती, त्याच्यात मी काही जास्त बोलू शकलो नाही. पण जेवढी काही मला वेळ दिली तेवढा पूर्ण मतदारसंघाचा प्रश्न मांडण्याचा मी निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर विधान भवनात काही प्रश्न मला मांडता आले नाही, परंतु या महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके नेते, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या ठिकाणी आम्हाला निमंत्रण दिलं आणि एवढंच नव्हतं तर भोजनाची सुद्धा व्यवस्था केली. आणि उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील ज्या काही महत्वाच्या 5 बाबी आहेत त्या त्यांनी सांगण्याची आम्हाला मुभा दिली. माझं जवळपास या मुख्यमंत्री साहेबांसोबत 15 ते 20 मिनिटं मी बोललो. त्या विषयावर अनेक प्रश्न उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातली मांडली. उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये नॅशनल हायवे ह्या ठिकाणी पूर्ण झाला आणि नॅशनल हायवे पूर्ण करत असताना ह्या ठिकाणी अनेक लोडेड ट्रक ह्या ठिकाणी माती असो, मुरुम असो किंवा गिट्टी असो, जे काही वाहन भरून नेली, त्यामुळे व्हिलेज रोड असतात ते संपूर्णतः चाळणी झाले आहेत, पूर्ण खड्डेमय झाले आहे. एवढंच नव्हतं, आज उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातून उमरखेड तालुक्यातून रेल्वे जात आहे आणि त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोडेड ट्रक ह्या ठिकाणून जातात. व्हिलेज रोड पूर्णतः खड्डेमय झाले, रस्ते सुद्धा खड्डेमय झाले. याचबरोबर साहेबांना मी विनंती केली की आम्हाला रस्त्यासाठी एक विशेष पॅकेज द्या आणि एवढंच नव्हे तर पांधन रस्त्यासाठी विशेष पॅकेज द्या. कारण उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये ऊस मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी पिकल्या जातोय. जवळपास उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचा ऊस 9 कारखान्याला पोहोचल्या जातो. उमरखेडमध्ये सुद्धा पोपाळी येथे ऊस शुगर फॅक्टरी आहे, गुंज येथे सुद्धा शुगर फॅक्टरी आहे. त्यांना तर पुरवल्या जातेच, परंतु बाकीच्या जवळपास 7 कारखान्याला सुद्धा इथून ऊस पडत. त्यामुळे तिथं सुद्धा लोडेड ट्रक असतात आणि व्हिलेज रोडून ते जात असतात. त्यामुळे रस्ते सुद्धा रस्ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे. मी साहेबाला विनंती केली की उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघासाठी एक विशेष त्या ठिकाणी पॅकेज द्यावं. त्याचबरोबर ह्या ठिकाणी वीज
वीज मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी जाते, वारा जरी आला तरी वीज जाते. मी साहेबांना विनंती केली की जवळपास 33 केवीचे आम्हाला जी मागणी आहे 2-3 ठिकाणी 4 ठिकाणी, तर 33 केवीचे सब स्टेशन देण्यात यावे, म्हणजे आम्हाला ह्या ठिकाणी विजेची कमतरता भासणार आहे. त्या कर्मचारी वर्ग सुद्धा त्या ठिकाणी देण्यात यावा, अशा प्रकारचं मी साहेबांना विनंती केली. आमच्या इथं ऑलरेडी उर्ध्व पेनगंगा प्रकल्प इसापूर धरण आहे. ऑलरेडी ह्या ठिकाणी इसापूर डावा कालवा पूर्णत्वास गेलेला आहे, परंतु पूर्वी हा कालवा झाल्यामुळं अनेक ठिकाणी कॅनलला गळती लागलेली आहे, पाण्याचा अपव्यय होतो, नादुरुस्त झाला आहे. मी साहेबांना विनंती केली 0 ते 15 आपण परवानगी त्या ठिकाणी दुरुस्तीसाठी दिली आहे. 16 ते 54 पर्यंत एक विशेष पॅकेज देऊन ह्या ठिकाणी विशेष पॅकेज देण्यात यावं आणि दुरुस्ती व्हावी, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना जे क्षमतेप्रमाणे कॅनल आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी पाणी मिळेल, अशा प्रकारची एक मी सुद्धा साहेबांना विनंती केली. जसं आता महागावमध्ये पूस नदी आहे, तिथं ऑलरेडी लोअर पूस प्रकल्प वेणीला आहे आणि त्याच्या खालच्या भागाला जसं आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवतो, पण नदीच्या काठाला सुद्धा काही लोकांना पाणी मिळत नाही. मी साहेबांना जवळपास उच्च पातळी बंधारे त्या ठिकाणी निर्मिती व्हावे ह्या दृष्टिकोनातून प्रस्ताव मागून घेऊन त्या ठिकाणी सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा एक निधी देण्यात यावा, अशा प्रकारची मी ह्या महोदयांना विनंती केली आहे. तसे छोटे मोठे अनेक प्रश्न मी साहेबांना बोललो. अतिशय प्रामाणिकतेने साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाची जी अतिशय महत्वाची 5 प्रश्न आहेत त्यांना मी तत्काळ निधी दिल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. मला आशा आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना महाराष्ट्र कुठेतरी देशामध्ये 1 नंबरला न्यायचा आहे, त्या दृष्टिकोनातून त्यांची त्या ठिकाणी वाटचाल चालू आहे. मला सुद्धा एक सामान्य माणूस असून निवडून दिल्यामुळं माझा सुद्धा उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघ कुठेतरी महाराष्ट्रामध्ये 1 क्रमांकावर जावा अशी माझी आशा आहे. मला ह्या ठिकाणी अनेक विधान भवनामध्ये बोलायचं होतं, पण जेवढी मला संधी दिली तेवढ्या वेळामध्ये मी भरपूर काही माझ्या मतदारसंघात निश्चित प्रश्न ह्या ठिकाणी मांडले. धन्यवाद. सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प हे 100% होईल कसं आहे? निश्चित ह्या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर त्यांना पुढची वाटचाल निश्चित त्या ठिकाणी सुरू होणार आहे. तसं मुख्यमंत्री साहेबांचं स्वप्नच आहे की या महाराष्ट्राला कुठेतरी 1 नंबरला नेण्याचं. त्या दृष्टिकोनातून त्यांच्या डोक्यामध्ये अनेक कल्पना आहेत की महाराष्ट्र कशा प्रकारे पुढे नेता येईल. त्याच्यापैकी हा उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघ निश्चितच डोंगराळ भागामध्ये आदिवासी भाग आहे, लोक आहेत, बंजारा लोक आहेत, इथं गरिबी दारिद्र्य खूप मोठ्या प्रमाणात आहे. मी साहेबांना खूप विनंती केली की काही या ठिकाणी एवढंच नव्हे तर जसं आता या ठिकाणी जलविद्युत प्रकल्पामध्ये काही लोकांच्या जमिनी जाणार आहेत, काही प्रकल्पग्रस्त लोक होणार आहेत. साहेबांना मी विनंती केली, ताकदीने विनंती केली की साहेब हा प्रकल्प सुरू होईल तेव्हा आम्हाला 2 मोठे प्रोजेक्ट द्या की इथून साधारणतः लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, नाहीतर काय होईल, जी प्रकल्पग्रस्त झाली त्यांच्यावर अन्याय होईल. म्हणून साहेबाला ती सुद्धा विनंती केली की 2 निश्चित प्रकल्प आमच्या ठिकाणी द्या. तर साहेबांनी ते सुद्धा होकार दिला. निश्चित याला यश आल्याशिवाय राहणार नाही अशी माझी अपेक्षा. धन्यवाद साहेब.